नागपूर्णा किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज मी तुम्हाला इडली करून दाखवणार आहे। त्याच्यासाठी लागणारे साहित्य हे मी इडलीचे तांदूळ घेतले आहेत, त्या 3 वाट्या घेते। मी 3:1 असं प्रमाण घेते आहे आणि 1 वाटी उडदाची डाळ। ह्यांना मी आता 3 पाण्याने चांगले स्वच्छ धुवून घेते आहे आणि डाळही 3 पाण्याने धुवून घेणार आहे आणि रात्रभर भिजत ठेवणार आहे। मी हे तांदूळ आणि उडदाची डाळ हे मी रात्रभर भिजत घातले होते। आता मी त्यांना वाटते आहे। उडदाची डाळ ही अगदी बारीक मऊसूत वाटायची आहे आणि तांदूळ आहे ते जरा मी जाडसर ठेवणार आहे। त्याच्यामध्ये मी हे पोहेही घालणार आहे थोडे। डाळ मी एकदम बारीक झाली आहे, मऊसूत झाली आहे, थोडं पण काही कण वाटत नाही आहे। त्यामध्ये तांदूळ वाटते आहे। मी याच्यामध्ये थोडे पोहे घेते आहे, त्यामुळे जरा इडली सॉफ्टही होते। हे बघा, उडदाची डाळ मी एकदम बारीक वाटली आणि आता हे रवाळ वाटले आहे, म्हणजे तुम्हालाही कल्पना येईल कसं वाटतं। तर एकत्र करूया। हे सगळं उडदाची डाळ आणि तांदूळ हे सगळे मी छानपैकी मिक्स करत आहे। मी चांगलं फेटते आहे म्हणजे एकजीव होईल, डाळ आणि तांदूळ संपूर्ण एकजीव राहणार। मी आता त्यातच मीठ घालते आहे, साधारण 1 चम्मच। त्यालाही फिरवून घेते आहे। हा थोडासा मी सोडाही घालते आहे, चांगला सोडा आहे हा। त्याला पण चांगलं फिरवून घेते आहे। आता हे आपण फर्मेंट होण्यासाठी ठेवूया एका बाजूला, ते चांगलं फुगून वर येणार। मी ह्याला झाकण लावते आहे, साधारण 5 ते 6 तास ह्याला एका बाजूला फॉर्मेट करण्यासाठी ठेवायचे आहे। 6 तास आपल्याला ठेवायचं आहे। उन्हाळ्यामध्ये हे फॉर्मेट जरा लवकर होतं आणि थंडी असले की जरा वेळ लागतो, म्हणून मी त्याला फडक्यामध्ये झाकून ठेवणार आहे। नाही झाकायचं, त्याला खाली ठेवायचं ना, म्हणजे लवकर गरमी होईल आणि आपल्याला पीठ सुद्धा वर छान फुगून येईल। आता हे मी बाजूला ठेवते आहे। बघा, इडलीला आता 5 ते 6 तास झालेले आहे। त्याच्यावर फॉर्मेट करून छान इडलीचं पीठ फुगून आले आहे। त्याला मी आता तेल लावते आहे आणि त्यामध्ये आपण इडली लावून घेऊया। त्याला फिरवून घेतले आहे आणि आता मी इडलीच्या भांड्यामध्ये मी घालते आहे। साधारण पाऊणच इडलीची वाटी भरायची, कारण की त्यानंतर फुगायला जागा लागते। साधारण मी 1.5 ते 2 ग्लास पाणी घातले आहे आणि गरम पाणी ठेवले आहे। आता मी इडली आत सोडते।
हे माझं इडलीचं कुकरचं पात्र आहे. आणि जर तुम्हाला इडली कुकर पात्र नसेल तर तुम्ही तुमच्या कुकरमध्ये किंवा मोठ्या टोपामध्ये पण तुम्ही लावू शकता. साधारण मी 10 ते 12 मिनटं इडलीला उकड काढून घेणार आहे. मी इडलीचं झाकण आता खोलते आहे. 10 ते 12 मिनिटे झाली आहेत. तुम्हाला दाखवते आहे. छान फुगून वर आल्या आहेत. आता ते दुसरं बोले हे आता थंड होत आले आहे. आपली इडली बरोबर झाली की नाही हे मी सुरीद्वारे बघते आहे. आता त्यांना भांड्यातून काढते सुद्धा आहे. काही चिकटल्या नाही आहेत आणि प्रमाणात त्या फुगल्या आहेत. हलक्या फुलक्या आणि सुंदर इडल्या झाल्या आहेत. एक तुम्हाला मी तोडून दाखवते. हे बघा, हे स्पंजी सारखं हलते. पूर्ण स्पंज झालाय. एकदम मऊसूत झाले आहेत. हे बघा, आतून सुद्धा कशा सछिद्र झाल्या आहेत. एकदम केक सारख्या फुगल्या आहेत. सर्व करून घेऊया चटणी बरोबर.